लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचे पदाधिकारी आणि म्हाडा अध्यक्ष श्री मिलिंद बोरकर तसेच कार्यकारी अभियंता श्री अंकित मोसे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान संकुलातील पाण्याचा तुटवडा, पाईपलाईन नादुरुस्ती, पाण्याच्या टाक्याची गळती, लिफ्टची नादुरुस्ती आणि कमकुवत देखभाल, अत्यावश्यक वीज पुरवठा यंत्रणेची नादुरुस्ती, रस्त्यावरील खड्डे, परिसरातील वाढते गवत, कचऱ्याची न होणारी विल्हेवाट, सार्वजनिक सुविधांचा अभाव आणि यासह भरमसाठ आकारण्यात येणारा देखभाल खर्च आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखभाल खर्च माफीचा आदेश दिला असतानाही अजून सरकारी आदेशाची वाट का पाहायची, या अशा अनेक विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ खंडागळे, मुंबई। आज कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्या वतीने म्हाडा येथे म्हाडाचे अध्यक्ष मिलिंद बोरकर साहेब आणि कार्यकारी अभियंता मोसे साहेब यांच्यात भेट घेण्यात आली। कोण पनवेल येथील संकुलामध्ये गिरणी कामगारांना जी घरं देण्यात आलेली आहेत त्या घरांची आणि परिसराची असणारी संपूर्ण दुरावस्था, पाण्याचा गंभीर प्रश्न, लिफ्टची व्यवस्था, आजूबाजूचा परिसर इत्यादी प्रश्नांवरती आज सखोल चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कोण पनवेल गिरणी कामगारांचा 2 वर्षाचा मेंटेनन्स माफ केलेला आहे, त्याचा GR अद्याप आलेला नाही आहे, त्याविषयी या चर्चा करण्यात आली। याबद्दल होणारी दिरंगाईवरती संपूर्ण कोण पनवेलच्या गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली असता गणेश सुपेकर साहेब यांनी मिलिंद बोरकर साहेब यांना आज सज्जड दम दिलेला आहे की येत्या 2 महिन्यात आमची जर का सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला चाव्या परत करू, आम्हाला आमचे भरलेले पैसे व्याजासह तुम्हाला परत करावे लागतील। येत्या 2 महिन्याचा हा अल्टिमेटम कोण पनवेलच्या गिरणी कामगारांकडून म्हाडाला देण्यात आलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की येत्या 2 महिन्यामध्ये म्हाडाकडून आमची सर्व कामं मार्गस्थ होतील। धन्यवाद। लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची।